नमस्कार सर्वांना, आयुर्वेदिक माहिती या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हरियाणा. बघा, या राज्यामध्ये बघा सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं? बघा, जननी शिशु सुरक्षा या कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1992 या वर्षी पहा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, एकात्मिक बाल विकास योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बघा, या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1975. बघा, या वर्षापासून एकात्मिक बाल विकास योजना यांची सुरुवात ही झालेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशापासून प्रामुख्याने मिळते? बघा, शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशापासून मिळते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्बोदकापासून. बघा, प्रामुख्याने शरीराला या ठिकाणी ऊर्जाही मिळत असते. प्रश्न क्रमांक 6 बघा, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? बघा, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हाडाच्या बघा वाढीसाठी ड जीवनसत्व हे खूप महत्त्वाचं जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 16 ऑक्टोबर या दिवशी बघा जागतिक अन्न दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं? इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील इट्स ऑलवेज पॉसिबल. बघा, हे पुस्तक किरण बेदी यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1965. बघा, या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, भूसेना दिवस खालीलपैकी बघा भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 15 जानेवारी. बघा, या दिवशी भारतीय भूसेना दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये यापैकी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत. या 4 नद्यापैकी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, नर्मदा ही नदी बघा यापैकी सर्वात कमी लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव म्हणजे नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा प्रामुख्याने केली जाते? बघा, तारापूर बघा या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेहकुरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं बघा हे अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरबी समुद्राच्या किनारपट्टीस बघा सखल भागाला अरबी समुद्राच्या किनारपट्टीस बघा लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, अरबी समुद्राच्या किनारपट्टीस बघा लागून असलेल्या सखल भागाला बघा या ठिकाणी
तर त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? बघा, इकॉलॉजी म्हणजे बघा परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 या ठिकाणी आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते पठार हे टेबललँड या नावाने ओळखले जाते? टेबललँड या नावाने खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पाचगणी बघा हे पठार टेबललँड या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये तुर्भे बघा या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहा हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे? बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जहालमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? बघा दासबोध बघा या ग्रंथाचे कर्ते बघा संत रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. तर हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे बघा स्टारच्या स्वरूपामध्ये स्टारच्या स्वरूपामध्ये बघा अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा शनी या ग्रहात सर्वाधिक या ठिकाणी उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हॉर्स पॉवर बघा शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बघा भारताचा पहिला गव्हर्नर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड वेल्लेस्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी व मिरत अल अखबार या नावाची बघा वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा संवाद कौमुदी मिरत अल अखबार बघा ही वर्तमानपत्रे बघा राजाराम मोहन राय यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रौलट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा रौलट कायदा बघा सन 1919 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये? ताश्कंद करार सन 1966 मध्ये कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. भारत बघा आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये बघा सन 1966 या वर्षी ताश्कंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा साने गुरुजी बघा यांनी सुरू केलेलं ते मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या बघा स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे.
प्रश्न क्रमांक 5 उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? रॉकी बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. रॉकी बघा ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी ड जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कॅल्सिफेरॉल ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरण या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वातावरण आहे बघा सर्वात या ठिकाणी खालच्या थराला बघा तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै बघा या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आयात निर्यात या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1982 बघा या वर्षी आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती. बघा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची? बघा रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? घाना पक्षी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा घाना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजस्थान राज्य बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा सह्याद्रीचे बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा सह्याद्री पर्वत सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 39 बघा डॉक्टर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा तिरुअनंतपुरम या ठिकाणी बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे. बघा पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश? बघा पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा या ठिकाणी समावेश असतो? पोलाद बघा लोह आणि कार्बन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? बघा कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा देवप्रयाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे बघा लेखक अरुंधती रॉय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा नटसम्राट या बघा नाटकाचे लेखक बघा वि.वा. शिरवाडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा भारताचा बघा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतीय कृषी बघा अनुसंधान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देवगड बघा देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1857
यावर्षी बघा मुंबई विद्यापीठ यांची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.